अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही आपण जप, दान, हवन असे जे काही आपण कर्म करतो त्याचे फल अक्षय असे असते. म्हणजे त्याचा कोणत्याही प्रकारे क्षय होत नाही, त्याचा कधीही नाश होत नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर मंगल स्नान केल्यानंतर आपल्या घरातील देवांची देवपूजा, नित्यपूजा करायची आणि त्यानंतर घरातला जो कोणी कर्ता पुरुष असेल त्या कर्त्या पुरुषाने पितरांना उद्देशून त्या दिवशी निदान श्राद्ध कर्म नाही पण निदान तिल तर्पण, त्या दिवशी घटदान हे तरी करावं, असं करण्याची आपल्याकडे रूढी आहे. आपल्याकडे उदकुंभदान देण्याची त्या दिवशी प्रथा आहे. ज्याचे आई व वडील जिवंत आहेत त्यांनी फक्त एकच कुंभ देवाच्या प्रीत्यर्थ त्याची पूजा करावी आणि ज्याचे आई व वडील दोन्ही किंवा दोनपैकी एक यांचा मृत्यू झालेला असेल तर त्याने 2 घटांची पूजा करावी. देवासाठी एक आणि दुसरा पितरांसाठी अशी त्या घटांची पूजा असते. काही ठिकाणी ज्यांच्या वडिलांच्या अगोदर आई सवाष्ण मृत्यू झालेला असेल असे लोक एक मोठ्या घटाची पूजा करतात, त्याला ते करा म्हणतात. आणि ज्यांच्याकडे वडिलांच्या नंतर आई गेलेली असेल अशा ठिकाणी विधवा स्त्रीचा नाही परंतु वडिलांच्या नावाने एक लहान घट देतात, त्याला केळी म्हणतात. म्हणून याला करा केळीचं पूजन असे काही ठिकाणी म्हटलं जातं. याची पूजा कशी करावी असा अनेक जणांना प्रश्न पडतो. अगदी सोप्या पद्धतीने याची पूजा करायची झाली तर आपल्या घरातली देवपूजा केल्यानंतर साधारणपणे आपण पूर्व दिशेकडे तोंड करूनच घरातल्या कर्त्या पुरुषाने बसायचं आहे. स्वतः त्याने आसनावरती बसायचं. आपल्या समोर जमिनीवरती 2 पत्रावळी आपल्या समोर मांडायच्या, शेजारी शेजारी मांडायच्या. आपल्या उजव्या हाताच्या पत्रावळीवरती गहू ठेवायचे, डाव्या हाताच्या पत्रावरती तांदूळ ठेवायचे. साधारणपणे 1 किलो गहू आणि 1 किलो तांदूळ आपण त्या पत्रावरती पसरायचे आहे. त्याच्यावरती आपण आणलेले मातीचे घट जे आहेत, 2 घट असतील तर दोन्ही घट ठेवायचे आहेत. एकावर गव्हाच्या याच्यावर एक आणि तांदळाच्या याच्यावर एक. ज्यांना एकाच घटाची पूजा करायची आहे त्यांनी फक्त आपल्या समोर पत्रावळीवरती गव्हाचा ढीग करून त्या गव्हाच्या राशीवरती एक घट ठेवायचा आहे. त्या घटामध्ये थोडंसं पाणी, तांदूळ, गंध, अक्षता, पांढरी फुले, तुळस, 1 सुपारी, 1 नाणे हे सर्व टाकावे. 2 घटापैकी आपल्या उजव्या हाताला जो घट आहे त्या घटामध्ये म्हणजे गव्हाच्या ढिगावरचा जो घट आहे त्यामध्ये काळे तीळ, पांढरे गंध, पांढरी फुले, सुपारी, नाणं हे थोडं थोडं टाकायचं आहे. दोन्ही घटांना गंध लावावं. गंध लावताना शक्यतो पांढरं गंध जास्त, गोपीचंदन ते गंध लावावं. ते गंध न मिळाल्यास आपण लाल कुंकवाचं किंवा अष्टगंध जे गंध मिळेल ते लावलं तरीही चालू शकते. त्यानंतर अक्षता आणि फुलं त्या घटाला वाहावीत. घटाच्या समोर आपल्याला ह्या ऋतूत जे उपलब्ध होतात ती फळं, विशेषतः आंबे, खरबूज, टरबूज ही फळं त्या ठिकाणी ठेवावीत. घटाला दोरा, सुती दोरा गुंडाळावा. घटाच्या समोर नागरीच्या 2 पानांवरती 1 रुपयाचं नाणं, त्याच्यावर हळकुंड, खारीक, सुपारी, बदाम, एखादी खोबऱ्याची वाटी,
थोडासा गुळाचा खडा हे सुद्धा ठेवायचं आहे. त्याच्याच शेजारी योग्य अशी दक्षिणा ठेवायची आहे. हे सगळं करण्यासाठी शक्य असेल तर आपण एखाद्या गुरुजींना घरी बोलवावं. कालमानानुसार गुरुजींकडे तेवढा वेळ नसतो, त्यामुळे गुरुजींना सर्व यजमानांच्या घरी जाणं शक्य होत नाही. त्यावेळेस इतका पूजेचा भाग आपणच घरी करावा आणि त्यानंतर घटाची याप्रमाणे पूजा केल्यानंतर पुढील मंत्र म्हणायचा, प्रार्थना करायची, त्या घटाला हात लावायचे आणि नंतर आपल्या सोयीनुसार त्या दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत जेव्हा शक्य होईल त्यावेळेस एखाद्या गुरुजींकडे दक्षिणेसह, सप्तधान्यासह आणि शिद्यासह हे सगळं घटातलं पाणी आपण तुळशीमध्ये किंवा चांगल्या ठिकाणी विसर्जन करायचं आणि हे सगळं गुरुजींकडे नेऊन द्यायचं आहे. किंवा आजच्या काळामध्ये आणखीन एक आपण त्या घटाचं करू शकतो. हे जे घट आहेत ते अनेक ठिकाणी झाडं लावतात. झाडं लावत असताना त्या झाडांना या दिवसात उन्हाळ्यामध्ये पाणी मिळणं आवश्यक असतं. अशा वेळेस त्या झाडांच्या ठिकाणी आपण जरी घट दिली तर ठिबक सिंचन पद्धतीने त्या झाडांना पाणी मिळण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेक वेळा ह्या घटांचा उपयोग या आजच्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. आजच्या काळामध्ये हे जे घट आहेत ते घट आपल्याला गुरुजींच्या घरापर्यंत नेताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आपण ह्या घटांचा असा विनियोग केला तरी चालू शकतो. आपल्या इच्छेप्रमाणे आणि सोयीप्रमाणे आपण हे परंतु आपण पूजा केली दक्षिणा, सप्तधान्यावरची स्वतंत्र दक्षिणा, शिद्यावरची स्वतंत्र दक्षिणा, हे सगळं आपण आपल्या पितरांच्या उद्देशाने गुरुजींकडे आठवणीने निश्चितच नेऊन द्यायचं असतं. आणि त्यात कुठल्याही प्रकारचा कृपणपणा, नको ती काटकसर करायची नसते. घटाची प्रार्थना करताना पुढील मंत्र आपण म्हणायचा आहे. एष धर्मो घटो दत्तो ब्रह्मा विष्णू शिवात्मकः. एष धर्म घटो दत्तो ब्रह्मा विष्णू शिवात्मकः. अस्य प्रदानात् तृप्यन्तु पित्रोऽपि पितामहा. अस्य प्रदानात् तृप्यन्तु पित्रोऽपि पितामहा. गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं कुम्भं फलान्वितं पितृभ्यः सम्प्रदास्यामि अक्षयम् उपतिष्ठतु. गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं कुम्भं फलान्वितं पितृभ्यः सम्प्रदास्यामि अक्षयम् उपतिष्ठतु. या मंत्राचा अर्थ, ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांचा जणू आत्माच असा हा धर्मकुंभ मी दान देत आहे. यामुळे माझे मृत पित्र संतुष्ट होत गंध, तीळ, अन्न, धान्य आणि फळे यांसह हा उदककुंभ पित्रांच्या प्रित्यर्थ मी दान देत आहे. तो अक्षय त्यांच्या उपयोगी पडो. शुभम भवतु.